नमस्कार मंडळी, मी आशिष धुरे तुमचं द माईक जंक्शन या पॉडकास्ट मध्ये स्वागत करतो. आज महाराष्ट्रात बऱ्याच कला आहेत आणि त्या कलांचा खूप मोठा इतिहास आहे आणि त्यातलीच एक कला म्हणजे लावणी. तर आज आपल्या सोबत आहे लावण्यवती गोल्डन गर्ल नमिता पाटील. नमिता पाटील, तुझं एक खूप स्वागत आहे आपल्या या पॉडकास्ट मध्ये. थँक्यू सो मच. नमिता, कसं आता तू पुण्याचा उल्लेख केला तर मला एक सांग, पुण्याचं काय असं वैशिष्ट्य होतं की तू पुण्याला गेली किंवा मग पुण्याने काय दिलं असं म्हणता येईल? पुण्याने नाव दिलं मला, सगळ्यात महत्वाचं गोल्डन गर्ल. येस. पुण्याने गोल्डन गर्ल नमिता पाटील हे नाव दिलं. सो मी पुण्याची तर, आणि पुण्यापासूनच माझ्या टीमची मी खूप मोठी ऋणी आहे, कारण की टीम खूप महत्वाची असते आणि माझी टीम, माझी माणसं खूप छान आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत, पूर्णच टीम. आणि त्यात मायाताई कुटेगावकर आहे, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या, त्यांच्याकडनं आम्ही नेहमीच खूप काही शिकत असतो. आमचे प्रोड्युसर शशिकांत कोठावळे, माझी पूर्णच टीम खूप सपोर्टिव्ह आहे आणि त्यांना असं आहे की रोज नवीन काहीतरी करायची इच्छा असते आम्हा सगळ्यांनाच. सो मलाही त्याची आवड. क्या बात. तुम्ही छान जुळतो. आणि मग कसं, म्हणजे पुण्याने खूप पुढे घेऊन गेलंय की कसं काय? म्हणजे विरारकडे कल आहे थोडा. विरारला माझी फॅमिली आहे, त्याच्यामुळे फक्त फॅमिलीसाठी कल आहे. विरारमध्ये मला तसं म्हणजे आर्टसाठी मला तसं काही म्हणजे स्टेज मिळालं नाही, पण मला पुण्याने खूप दिलंय. मुंबईत मी बरेच कार्यक्रम केले, वसई विरारला मी कार्यक्रम केले, डहाणू, पालघर या ठिकाणी बरेच कार्यक्रम केले. मुंबईत पण मी प्रचंड कार्यक्रम, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, दादर, गोरेगाव, बोरिवली सगळीकडे कार्यक्रम केलेत. पण पुण्याने एक वेगळी ओळख दिली. पुणे, सांगली, कोल्हापूर, जिव्हाळ्याचा विषय, खूप प्रेम दिलं. बारामती, भिगवण, अशा माझ्या बऱ्याच ह्या लोकांनी, माझ्या फॅन्सनी मला खूप प्रेम दिलं आणि त्यांच्यामुळे मला स्वतःला मी एक नमिता पाटील कळायला लागली. विरारची छोकरी का पुणेरी कन्या? ही विरारची छोकरी आहेच ना, आणि फॅन्ससाठी आहे मी पुण्याची कन्या. सो मला ते आवडेल. हाऊ स्वीट. म्हणजे फॅन्सने नमिता पाटील जर आली तर ती फॅन्समुळे आली. हो. आणि पुणेरी फॅन्स. येस. पुण्यापासून पुढे सगळंच, अगदी सातारा, कोल्हापूर, सांगली, बारामती, सगळं सगळं सगळं, सोलापूर. सो तिथून पुण्यापासून जे पट्टा सुरू होतो तो अगदी थांबत नाही, पुढे 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 जातो. मगाशी जसं तू म्हणाली की इंस्टाग्रामवर मी रील्स वगैरे बनवते, रिसर्च टीम परत येते त्यामध्ये माझी 83-84K फॉलोअर्स. कसं काय? ऍक्च्युली मी खूप असं काही म्हणजे इन्फ्लुएन्स करणारे रील बनवत नाही, कारण की खूप आहेत क्रिएटर्स जे खरंच इन्फ्लुएन्ससाठी करतात. सो मी तसं काही असं बनवत नाही माझ्या फॅन्ससाठी. मी फक्त मला जे आवडतं ते मी टाकते आणि माझ्या फॅन्सना ते मे बी आवडतं म्हणून ते फॉलो करतात. मी असं अजून काही इन्फ्लुएन्स करण्यासारखं मी काही पोस्ट केलेलं नाही. सो मला असं वाटतं माझ्या बाबतीत. आणि मी माझ्या लावणीचे व्हिडिओज वगैरे टाकत असते, बिकॉज ऑफ पारंपरिक लावण्या मला खूप आवडतात, बैठकीची लावणी मला खूप आवडते. सो मी त्या व्हिडिओज मधनं किंवा माझ्या एवढ्याच फेस मधनं मला काय एक्सप्रेशन देऊन त्यांचं मन जिंकता येईल हाच माझा प्रयत्न असतो. पण पुढे मी अजून त्यावर करणार आहे, वेगळं काहीतरी करायचा माझा विचार आहे आणि ते चालू आहे माझं. सो इन्फ्लुएन्स म्हणून मी लोकांसाठी वेगळं वेगळं काहीतरी करत आहे आणि त्यामुळे फॉलोअर्स वाढले. येस. मग मला सांग की हे जे तुम्ही म्हणतात की रील्स किंवा रील स्टार, मग रील स्टार बनणं इझी आहे की तुझ्यासारखी नृत्यांगना बनणं इझी आहे? रील स्टार बनणं ही इझी नाहीये, आणि एक कलाकार म्हणून, एक नृत्यांगना म्हणून म्हणजे ते दोन्ही वेगळे पट्टे आहेत. एक 4-5 वर्षाआधी रील स्टारना कोण ओळखत नव्हतं, पण आता जो मार्केटमध्ये ट्रेंड आहे रील स्टारचा, सो मलाही असं वाटतं, म्हणजे मलाही स्वतःला असं वाटत होतं की काय आहे ते रील स्टार. पण आज जो ट्रेंड आहे, आज लोक त्यांना ओळखतात आहे. सो त्यांची पण खूप मेहनत आहे. फक्त कॅमेरा समोर जाऊन आपण बोलणं किंवा एखादा डायलॉग बोलणं किंवा एक्सप्लेन करणं इतकं इझी नाहीये, आणि ते अगदीच लोकांपर्यंत पोहोचणं इतकं इझी नाहीये. पण खूप लोक आहेत की जे करतात, आणि मला विशेष वाटतं की कलाकार करतात ती वेगळी गोष्ट आहे, पण आजकाल घरातल्या बाया सुद्धा स्वतःची मुलं सांभाळून ते करतायत. बरोबर. त्यांचेही फॉलोअर्स खूप आहेत. सो चांगली गोष्ट आहे की ते करतायत काहीतरी. पण मग 1.5 मिनिटं कॅमेरा समोर परफॉर्म करणं आणि तुमच्या सारख्या मोठ्या कलाकारांनी म्हणता येईल किंवा ज्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे, ते जे 5 ते 7 मिनिटं परफॉर्म करतात, मग याच्यामध्ये आपण कसं? खूपच अवघड आहे. म्हणजे एक
1.5 मिनिटाचं करणं आणि 5 ते 6 मिनिटाचा परफॉर्मन्स लाईव्ह ऑडियन्स समोर करणं हे अवघड आहे. कारण की माहिती नाही समोरून ऑडियन्सचा काय रिप्लाय येईल. आपल्याला आपण व्हिडिओ बनवून टाकला बरोबर, कमेंट येईल तेव्हा येईल, ती हाईड करता येते, डिलीट करता येते. तिथे कुठलाही कमेंट डिलीट नाही करता येत. मागे जा असंही बोलणारी लोक आहेत. सो त्यावेळी ते उभं राहून किंवा ते एक्सप्रेशन करताना ते सहन करावं लागतं. सो आज टचवूड की माझ्या बरोबर असं झालेलं नाहीये त्याच्यामुळे, पण मी ते बघितलंय. कारण की लोक थोडीशी उतावळी झाली की त्यांना तसलं काही हे नसतंय, पटकन काय तुमचं असंच असे पण आहेत सो लोक. सो ते 1.5 मिनिटाची रील आपण पोस्ट करतो किंवा लाईव्हला गेल्यावर लोक म्हणणं ती गोष्ट वेगळी आहे, पण समोरासमोर बोलणं हे खूप कठीण आहे. आणि मला असं वाटतं ऍज अन कलाकार म्हणून की 1.5 मिनिटं रील पोस्ट केल्यानंतर लोक कमेंट करतील ती गोष्ट वेगळी, पण आज फॅन्स स्वतःचे कधीतरी आपलं म्हणतील बाद झालं चल तुझं, हे जेव्हा ऐकतो तेव्हा जास्त त्रास होतो. तर मला एक गोष्ट इकडे विचारायला आवडेल. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात लक्षात राहिलेली, जास्त आठवणीत राहिलेली कॉम्प्लिमेंट कुठली होती? ज्यांच्यामुळे मी ह्या क्षेत्रात आली. मी ऍक्च्युली आहे आता वसई विरारमध्ये सगळ्यात फेमस आहे विवा कॉलेज किंवा वर्तक कॉलेज, पण मी तिथली स्टुडंट नाहीये. सो मी एका छोट्याशा गावात, सतपाळा गावामध्ये सेंट जोसेफ कॉलेजमध्ये मी शिकलेली, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेली मुलगी आहे. त्या कॉलेजने मला माझ्या कलागुणांना भाव देण्यासाठी खूप सपोर्ट केला. तिथले सगळे शिक्षक मला खूप सपोर्ट करायचे. त्यापैकी एक होते जगदीश संसारे सर. ते होते आर्ट्सला आणि मी स्पेशलायझेशनला, पण ते हे ऍक्टिंगचे वर्कशॉप्स घ्यायचे. त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं हिच्यात काहीतरी स्पार्क आहे आणि ते वेगवेगळ्या कॉम्पिटिशनना आम्हाला पाठवायचे. बऱ्याच मुलांची गँग होती आमची, एक 20-25 मुलांची गँग, मुलांची गँग होती की सगळे ऍक्टिंग डान्स वेगवेगळं करायचं. सो त्यांच्यामधनं त्यांनी बघितलं होतं की हिच्यात पण तो स्पार्क आहे, ही जाऊ शकते. ते कॉम्पिटिशनला पाठवायचे आणि पाठवल्यानंतर मी लावणी वगैरे करायची, ते आमच्यावर बसायचे आणि केल्यानंतर मी सर कशी झाली लावणी, ठीक सर, प्रत्येक वेळेला असं ठीक झाली म्हणायचे. आणि विवा कॉलेजला इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होतं, तेव्हा आमच्या कॉलेजमधनं मी उतरली होती डान्ससाठी. आणि त्या ह्याच्यामध्ये मी प्रीतीच्या झुल्यात झुलवा लावणी केली होती. त्या लावणीला मला 2nd प्राइज मिळालं होतं. आणि त्याच दिवशी ती लावणीला 2nd प्राइज मिळायच्या आधीच मी सरांना विचारलं, सर कशी झाली लावणी? ते म्हणाले अप्रतिम झाली, तुला बक्षीस नाही मिळालं तरी चालेल, पण तू आज लावणी छान केलीस. हे जे होतं ना ते माझ्यासाठी खूप, कारण की ज्या व्यक्तीला आपलं कामच आवडत नाही की मी त्यांच्याकडनं म्हणजे हे करत आली, इन्स्पायर होत आली की तुला पुढे जायचंय. आणि त्यांनी माझ्या फॅमिलीला खूप सपोर्ट केला मला ह्या क्षेत्रात आणण्यासाठी की नमिताला ह्या क्षेत्रात आणू द्या, येऊ द्या, तुम्हाला ती खूप पुढे घेऊन जाईल. आणि त्यासाठी त्यांनी माझ्या घरी माझे 3 वर्ष माझी कॉलेजची फीस, माझ्या बहिणींची फीस, माझ्या घरचं रेंट, माझ्या घरची ग्रोसरी त्यांनी सगळं स्वतः भरलंय. कारण की त्यांनी मला मुलगी मानलं होतं. त्यांनी म्हणाले की तू माझी दत्तक कन्या आहेस आणि तुला मानलेली मुलगी आहे, तू ह्या क्षेत्रात कर, माझी खूप इच्छा आहे, मला तुला मोठ्या पडद्यावर बघायचंय आणि तू लावणी चांगली करतेस त्याच्यामुळे तू करशील चांगलंच. सो ती जी कॉम्प्लिमेंट होती ती अक्षरशः माझ्यासाठी खूप महत्वाची होती. आता ते करतात व्हिडिओ बघून, हा छान आहे छान आहे. मग कधी जेव्हा तू विरारला येते तेव्हा मग कधी भेटणं होतं? सर कंपल्सरी फोन करते, सर कुठे आहात? आज नाहीये बाळा मला वेळ, मी नंतर भेटतो. त्यांना वेळ नसतो बिकॉज ऑफ ते कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत, कंटिन्यू फिरतीवर असतात, बऱ्याच मुलांना घडवायचं काम करतात प्रत्येक कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे ते बिझी असतात, पण भेट होते. आता हे झालं कॉम्प्लिमेंट. क्रिटिसिझम किंवा असं कधी कोण बोललंय की ज्याने खूप मनाला लागलंय किंवा असं वाटलंय की काय? म्हणजे काही माझ्याच म्हणजे ज्या होत्या मैत्रिणी वगैरे त्याच मला म्हणायच्या की अगं तू काय करतेस, हे तू छान दिसतेस वगैरे, तिथपर्यंत ठीक आहे, काहीतरी वेगळं कर, लावणी कशाला करतेस. सो ते थोडंसं मला वाटायचं की माझ्याच मैत्रिणी आणि मला म्हणत नाहीये, त्या माझ्या मागे म्हणतात, तर ते कधी ना कधी कळतं. आणि माझ्या कानाने ऐकलंय मी, माझ्या कानांवर जास्त विश्वास ठेवते या बाबतीत, कारण की मी ज्या फील्डमध्ये आहे तिथे ह्या गोष्टी खूप चालतात. सो मला माझ्या कानांवर विश्वास आहे, माझ्या कानाने ऐकलंय. सो त्यावेळी थोडंसं वाटलं की यार का असं होतं, तुम्ही मला येऊन बोलायचं होतं तर मी तुम्हाला उत्तर दिलं असतं, तेवढंच. बरोबर. पण मग लहानपणापासून जो फ्रेंड सर्कल होता किंवा आफ्टर कॉलेज किंवा आफ्टर
तुझ्या ज्या काही प्रोफेशनल लाईफ मध्ये जो काही फ्रेंड सर्कल मिळाला 80% पॉझिटिव्ह होता किंवा कसं काय होता? माझे आता पण माझे स्कूलचे जे माझे मित्रमैत्रिणी आहेत ते माझ्याबरोबर खूप पॉझिटिव्ह आहे ह्या बाबतीत की मी ह्या क्षेत्रात आहे. माझ्या सिनियर कॉलेजला वगैरे पण सगळे खूप मला सपोर्टिव्ह होते आणि आत्ताही माझ्या बरोबर जे आहेत त्यांनाही वाटतं की मी लवकरात लवकर खूप छान मोठं काहीतरी करावं जेणेकरून आम्ही सांगू शकतोय नमिता पाटील आमची मैत्रीण आहे. सो आता सगळेच सपोर्ट करत आहे आणि पहिलाही म्हणजे माझे फ्रेंड्सच खूप कमी आहेत. मी खूप कमी लोकांशी मैत्री करते कारण की काय होतं की माझा स्वभाव थोडासा पटकन चिडका आहे. मी पटकन चिडते. अरे मला पटकन राग येतो. सो मी असा विचार करते की ज्याला माहिती आहे ना की नमिता पाटील काय आहे, मी पटकन जरी बोलून गेली तोंडावरती तर माझ्या मनात असतं मी सॉरी बोलते पण माझी चूक असेल लक्षात ठेवा. फॅन्स नाही पण लक्षात ठेवा. पण मी सॉरी बोलते पण चूक असेल तर. पण त्याच्यामुळे मी खूप कमी मैत्रिणी बनवते. माझे मित्र बरेच आहेत, मित्र आहेत पण सो मैत्रिणी माझ्या खूप कमी आहेत. आणि मैत्रिणींचं काय होतं की मैत्रिणी मग इथे जाऊन बोल तिथे जाऊन बोल असल्या गोष्टी मला आवडत नाही. सो मला ते आवडत नाही. म्हणून माझ्या मैत्रिणी एक माझी मैत्रीण आहे जी प्रणाली म्हणून टीचर आहे ती. सो तिच्या पण आणि आमच्यात कसं आहे अजून 2 मित्र आहेत म्हणजे स्कूलचे लहान पहिलीपासून आम्ही एकत्रच. ओके. आम्ही एकत्र असतो. आत्ताही आम्ही आहोत एक शाश्वत, साईनाथ आणि प्रणाली आम्ही चौघच. पण त्यांचे आणि माझं कन्व्हर्सेशन 6 महिने 8 महिने होत नाही. पण कधीही फोन केला हा नमिता बोल कशी आहेस कुठे आहेस पुण्यात असशील ना हे बोलणार की ते मुंबईत येत राहायला. मी भायखळ्याला होती आधी. सो तिथले आहेत ते लोक. सो मला त्यांच्याशी कितीही लांब डिस्टन्स असला तरी पण ते माझ्याशी तेवढ्याच जवळीकीने बोलतात. माझे प्रॉब्लेम समजून घेतात. लाईव्ह शो मध्ये कधी आलेत? लाईव्ह शोला म्हणजे मला जेव्हा तुम्ही परफॉर्म मी नाटक जेव्हा माझं होतं प्रोफेशनल तेव्हा ते आले होते बघायला. त्यांना खूप प्राऊड फील झालेलं यार आमची मैत्रीण नाटक करते. नाटकमध्ये सगळ्यांना सांगत होते ते लोक. आम्ही फोटो वगैरे काढले. त्यांच्या इथे पूर्ण फेमस केलं त्या लोकांनी मला. आणि ते असतं की नाही की आपल्याला की आपला जो फ्रेंड सर्कल आहे किंवा आपला जो मित्र परिवार आहे त्याने आपलं नाव आपण न सांगताच मोठं करावं. म्हणजे कधीही काही असेल तेव्हा नमिता पाटील माझी फ्रेंड आहे. तिने खूप गोष्टी केलेल्या आहेत. तिने खूप स्ट्रगल केलेलं आहे. माझा मित्र आहे शाश्वत. तो लालबागच्या राजाच्या इथे असतो. तिथेच लालबागच्या राजा त्याच पूर्ण येतात. तर त्याचं असं झालं की नमिता तू कधी आणि मी 10 दिवस गणपतीचे फ्री नसते. तर त्याचं असतं नमिता 1 दिवस तरी लालबागच्या राजाला ये. म्हटलं लालबागचा राजा मला स्वतः बोलवेल तेव्हा मी येणार आणि तो दिवस येणार. मी आजपर्यंत लालबागच्या राजाला मुंबईत राहून सुद्धा मी दर्शनाला कधीच आत गेली नाही. बाहेरून दर्शन घेतलंय. हो. त्याचं रिझन काही स्पेसिफिक नाही. माझं असं आहे की लालबागच्या राजाने मला जे हवंय ते मी मेहनत करते. माझ्या मेहनतीचं फळ तू हळूहळू देतोयस ना. मी पण तुझ्याकडे हळूहळूच येणार. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे जो आजचा युथ आहे तो अशा ठिकाणी जायला खूप आधी हे असतो काय म्हणतात एक्साइटेड असतो. पण म्हणजे मला असं नाही वाटत की मी गेलंच पाहिजे. माझं म्हणणं आहे की मी इथे बसून पण माझ्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकते. बाप्पा म्हणत असायला आणि प्रत्येक माणसामध्ये देव आहे. सो मी तो शोधते. मी लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मी माझं करिअर चालू केलंय मी रोज आपल्याकडे लोकलचा प्रवास तो इम्पॉर्टंट आहे. सो प्रत्येक लोकलमध्ये कितीतरी लोक असतात ज्यांना अपंग असतात किंवा काय. सो मी त्यांच्यात बघत असते. मी भले त्या लोकांना पैसे देत नाही मी खायचं देते पण मी देवाच्या कधीच तिजोरीमध्ये पैसे टाकत नाही. मी देवदर्शनाला गेल्यानंतर हार नारळ घेऊन जात नाही. मैत्रिणींना सांगावं लागतं अगं घे. म्हटलं त्यांना माहितीये 10 रुपये खर्च करणे किंवा 50 रुपये खर्च करण्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे पण ती स्वतःहून करत नाही हे त्यांनाही माहितीये. पण मी म्हणते की तुम्ही घ्या मला नको. मी बाहेर आल्यानंतर जे असतील बाहेरचे त्यांना मी केळी किंवा वडापाव जे काही मला अवेलेबल होईल तिथे मी देते पण मी पैसे टाकत नाही देवाच्या तिजोरीत. क्या बात आहे. शिकण्यासारखं आहे. थँक्यू. मला एक सांग की आज जी काही लावण्या होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा जो काही लावणीचा जो इतिहास आहे ते हे लावणीचे नृत्य प्रकार जो आहे किंवा ज्याला आपण एक कला म्हणतो ही इमॅजिनरी आहे का? इमॅजिन केलेली आहे फक्त? इमॅजिन म्हणजे मी माझ्या समजा मी असं एक लावणी सांगते की कवडसा चांदाचा पडला. बरोबर. कवडसा चांदाचा पडला ह्याच्यात
तिच्या बॉयफ्रेंड बरोबर बसलेली आहे, रात्री झोपलेली आहे आणि ती त्या रात्रीचं वर्णन करते आहे की तो जर आला तर, त्याने मला जर गालावर बघून खळी पाहिली तर मी कशी दिसेल. मग ती त्या शृंगारामध्ये स्वतःचं वर्णन करत असते. अच्छा. लावणी ह्याचा अर्थ तो आहे. काल्पनिक गोष्टी जरी असल्या तरी त्या आपण आपल्या विचारशक्तीने आणि आपल्या शृंगाराने प्रेक्षकांसमोर मांडायच्या आणि प्रेक्षकांना वाटलं पाहिजे ही माझ्यासाठीच करते आहे. प्रत्येक प्रेक्षकाला वाटलं पाहिजे ही माझ्यासाठीच करते, तेव्हाच प्रेक्षक, ती मग स्त्री जरी असली. मी सांगते की सखी मंचचे, लोकमत सखी मंचचे मी आतापर्यंत बरेच कार्यक्रम केले. अच्छा. पुरुषाने प्रेमात पडलेलं पाहिलंय, पण स्त्रिया प्रेमात पडणं कठीण असतं. स्त्रीच्या प्रेमात पडणं खूप कठीण असतं आणि लोकमत सखी मंचचे बऱ्याच स्त्रिया आमच्या प्रेमात आहेत. अरे वा. आणि त्यांचं इतकं ना, तू किती क्यूट दिसते, तू किती छान दिसते, तू किती छान नाचते, म्हणजे त्या इतकं असं खिचू खिचू पप्पी घेऊ घेऊ इतकं जवळ घेतात, इतकं म्हणजे इथे पप्पी घेतात, इथे पप्पी घेतात, इथे म्हणजे तो कार्यक्रम संपल्यानंतरचा 1 पाऊण तास त्यांच्यासाठी असतो आमचा. सो स्त्रीच्या प्रेमात पडणं, पुरुष तर पडतोच, पण स्त्रीच्या प्रेमात पडणं म्हणजे आपण तिला किती त्या लावणीतनं जवळ घेतोय हे महत्वाचं. बरोबर. पण मी असं ऐकलंय की इमॅजिनेशन म्हणजे जी कल्पना असते ती जी कल्पना असते ती पुरुषांची असते, लिहिलं पण पुरुषांनीच असतं, शाहिरांनी, आणि बऱ्याच गोष्टींमध्ये पुरुषांचा सहभाग जास्त असतो. पण जी लावण्यवती असते ती स्त्री असते. पण आता काही म्हणजे जे काय मी बघितलं, जसं की एक मूवी आला मराठी सिनेमा जो नटरंग आहे, तिकडून लावणीकडे बघण्याचा जो नजरिया आहे, लोकांचा दृष्टिकोन, तो बदलला आहे का? कारण आज बरेचसे लोक आहेत इंडस्ट्रीमध्ये जे स्त्री बनून लावणी सादर करतात. त्याच्याबद्दल तू जास्त सांगू शकतेस? 19व्या शतकात पहिले शाहीर मन्मथ स्वामी यांनी पहिली लावणी लिहिली होती. त्यानंतर 16व्या शतकापासून जास्त उदयास आलेली लावणी, म्हणजे पेशवे काळात. अच्छा. आधीच्या काळामध्ये आपल्याला असं होतं की करमणुकीसाठी काही टीव्ही वगैरे नव्हता. सो त्यासाठी म्हणून यात्रा जत्रांमध्ये वर्षातनं एकदा कार्यक्रम व्हायचा. त्याच्यामध्ये एक स्त्री नाचायची, एक गायनासाठी आणि एक नाचा म्हणून काम करायचं. बरोबर. पण कालांतराने असं झालं की पुरुष नाचायला लागले, कारण की प्रत्येक ठिकाणी महिला नाचत नव्हत्या. सो पुरुष नाचायला लागले आणि आता बरेच पुरुष कलावंत आपल्याकडे मुंबईत जास्त आहेत. पुरुष कलावंत पुण्यात पण आहेत. पुरुष कलावंत म्हणून लावणी करायला लागले. सो माझ्या ओळखीचा जो आहे, म्हणजे माझा मित्र, आम्ही एकत्रच कॉलेजमध्ये होतो, अक्षय मालवणकर, त्याने ढोलकीच्या तालावर सीझन मला नाही आठवत, बट त्याने फायनलिस्ट 7 मध्ये होता. ओके. आणि त्याच्याकडनं मी बरंच काही शिकली. तो पण विरारचा? तो पण विरारचा. अरे वा. सो त्याचे एक्सप्रेशन्स माइंड ब्लोइंग, कारण की तो इतकं डोळ्यामधून आणि लिप्स मधनं नाक मुरडण्यापासून मी फक्त त्याच्याकडे बघत बसायची, तो काय करतोय, आणि त्याच्याकडनं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. स्त्रियांपेक्षा जास्त, खूप स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांकडे, म्हणजे जी पुरुष खरंच लावणी करतात, मला असं स्वतःला फील होतं पर्सनली की महिलेपेक्षा जास्त पुरुष हा खूप छान लावणी करू शकतो. आणि असं फक्त ज्या ऑडियन्सना माहिती नाहीये की समोर पुरुष नाचतोय, आधी जर बाई बघितलं असेल तर ठीक आहे, पण ज्याला माहितीच नसेल ना, त्याला कळणारच नाही कार्यक्रम संपेपर्यंत का हा पुरुष आहे. की त्यांचं इतकं बारकावे असतात, अगदी साडीपासून इथून ते पायाच्या बोटापर्यंत ते सुंदर नटतात. अक्षरशः काहीही सोडत नाही, नेलपेंट वगैरे अगदी व्यवस्थित लावून ते कला पण तशी सादर करतात. त्यामुळे मला त्यांची लावणी प्रचंड आवडते. अक्षय आणि तू कधी केलंय एकत्र? एकत्र नाही केलंय, कधी काम नाही केलंय. हा, एकत्र त्याच्या शो मध्ये केलंय. हा, एकत्र केलं, एकदाच केलंय. पण आणि मग ते चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात किंवा ज्या अदाकारी असतात किंवा जे काही एक म्हणतात ना त्याला मादक एक्सप्रेशन्स, मग ते तुम्ही शिकतात की ते आतून असायला पाहिजे? ते बघून कुठलाही अभिनय असो किंवा कुठलीही एखादी गोष्ट ती कॉन्स्टंट तेव्हाच आपल्यामध्ये होते जेव्हा आपल्या त्यात इंटरेस्ट असतो, आपण कोणाकडून तरी रोज बघत असतो त्या गोष्टी. आणि मुळात प्रत्येक स्त्रीमध्ये शृंगार हा असतोच. आणि माझे एक डान्सचे सर होते नाला सोपाराचे, त्यांनी मला सांगितलं की
प्रत्येक महिलेमध्ये शृंगार रस असतो, पण तो शृंगार समोरच्या व्यक्तीला दाखवताना आपल्याला असा बाहेर आला पाहिजे ना की तो मादक रूपी दिसला पाहिजे, पण तो कुठलाही विभत्सपणा दिसला नाही पाहिजे, कुठलाही असं घाण नाही वाटली पाहिजे किंवा अरे यार हे किती ऑड आहे असं काही वाटलं नाही पाहिजे. तो शृंगार समोरचा व्यक्ती बघितलं स्माइल आली पाहिजे त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला बघितल्यावर, ते एक्सप्रेशन दिल्यावर, नाही की यार आपल्याला ऑड वाटतं यार असं काहीतरी त्याने केलं नाही पाहिजे. सेक्सीपणा चेहऱ्यात असला पाहिजे, बॉडीतून दाखवायची गरजच नाही पडणार. त्याच गोष्टीवर येतो, कारण आजकाल लावणी हा प्रकार म्हणजे बराच आधुनिक झालाय. म्हणजे पहिले गाऊन लावणी सादर करत, नंतर मग ज्या गायलेल्या आहेत त्यांच्यावर जो काही परफॉर्मन्स असायचा तो असायचा, आणि आता जे आहे ते कुठल्याही भाषेच्या गाण्यावर परफॉर्म केला जातो. मला फक्त एवढंच म्हणायचं की लावणीचे बरेच प्रकार आहे. बैठकीची लावणी, खडी लावणी, गाऊन केलेली लावणी, छक्कड लावणी, सो खडी लावणी, सो ह्या लावणीचे प्रकार आहेत. लावण्यवती नऊवारी साडी घालून डान्स करते, तिचे पूर्ण अंग झाकलेलं असतं. आता जे काही मार्केटमध्ये होत आहे त्या प्रत्येकीलाच पाय मारता येतातच की नाही हे त्यांना माहिती, त्यांना लावणीचा इतिहास माहितीये की नाही हे त्यांनाच माहिती. सो जे खरंच लावणीसाठी इम्पॉर्टंट आहे ते आता मागे पडत चाललंय. जे खरंच लावणी कलाकार आहेत त्या मागे पडत चाललेल्या आहेत आणि डीजे डान्सर्स पुढे येतात, ते त्यांच्या नशिबाने येतात. सो त्यांचा तो वेगळा पार्ट आहे. डीजे डान्सर आणि एक लावणी कलाकार हा प्रचंड वेगळा पार्ट आहे. बरोबर. त्यात कुठेही म्हणजे मी त्यांना बोलत नाही किंवा त्यांनी ह्याच्यात काही साम्यच येत नाही त्यांच्यामध्ये. सो लावणीचा प्रकार वेगळा आहे, डीजे डान्सचा प्रकार वेगळा आहे. पण मला एवढंच म्हणायचंय की लावणीसाठी म्हणून साडी यूज केली जाते, नऊवारी, ती अक्षरशः पदर व्यवस्थित लावून चापून चुपून घातलेली नऊवारी ही लावणीसाठी वापरली जाते. त्यावर तुम्ही बरीच गाणी करता, त्या वेगवेगळे एक्सप्रेशन्स करता, तो त्यांचा पार्ट आहे. आजपर्यंत मी कधीच माझ्या नाही सोशल मीडियावर नाही पर्सनली कुठेही कोणाशी त्या विषयावर मी कधी चर्चा करत नाही. मला आवडतच नाही त्या विषयावर चर्चा, कारण की मला माझा टार्गेट आहे, मला माझं करिअर आहे, मला माहिती की मला काय करायचंय. सो मी त्याच्यावर फोकस्ड आहे. मला लोकांवर बोटं ठेवायची नाहीये, लोक काय करतात ते काय नाही. फक्त एवढं आहे, माझं काम आहे, मी कलाकार आहे, मार्केटमध्ये जे चालू आहे त्याच्यावर काय मार्केटमध्ये लोकांना हवंय त्यानुसार मला देणं गरजेचं आहे. पण मला माझी संस्कृती, मला माझं नाव जपून आणि लावणी हे नाव जपूनच मला द्यायचंय लोकांना. सो मी जे देते ते लोक ऍक्सेप्ट करतात. म्हणजे प्रेक्षक वर्ग हा आपली जी कला आहे ती प्रेक्षक वर्गावर आपण सोडून देतो की तुम्ही ऍक्सेप्ट कराल तर आम्ही आहोत, नाही करणार तर नाही आहोत. नाही, कसं झालंय प्रेक्षकांचं की प्रेक्षकांना आज तुम्ही आहे ना डीजे डान्स दिला ना तर प्रेक्षक ऍक्सेप्ट करतात. तेच जर मी पारंपरिक लावणी जरी दिली ना ती पण लोक ऍक्सेप्ट करणार, बरोबर. पण हीच लावणी पारंपरिक, आता समजा माझं 28 एज आहे, 27 संपूर्ण आता 28 लागेल. सो लोक माझ्या एजची जी मुलं आहेत ती माझ्या एजची मुलं फक्त छक्कड लावणी, बैठकीची लावणी बघायला म्हणून येत नाहीत. अच्छा. नाट्यगृहात खूप कमी, हातावर बोटावर मोजता येईल एवढीच मुलं येतात. तीच मुलं ओपनला जेव्हा डीजे शो असेल, बरोबर, तेव्हा प्रचंड गर्दी जमा झालेली असते. तर बिकॉज ऑफ ती आवड आहे. मला जर आता समजा मी ह्या क्षेत्रात नसती तर मलाही काय म्हणतात डीजे डान्स आवडला असता, किंवा आपण नाईटला फिरतो, बरोबर, पॉप डान्स करतो ते आवडलं असतं, मलाही आवडलं असतं. पण सो माझी ती मेंटॅलिटीच नाही. मी जरी मुंबईत राहिली असली तरी पण मी आजपर्यंत कधी पबला वगैरे, मला ते जास्त असा आवाज कार्यक्रमापुरतं डान्स करण्यापुरतं, पण नुसतं तसा आवाज असं मला जास्त आवडत नाही. मी असं पबला वगैरे जात नाही. असं नाही की फ्युचरमध्ये जाणार नाही, तर मला म्हटलं फ्युचरमध्ये तर तू जाणारच आता गेली. सो फ्युचरमध्ये जाईल किंवा नाही जाईल तो पुढचा पार्ट आहे, पण मला तेवढंच आवडत नाही, खूप कमी. आणि मी जास्त आता माझे कार्यक्रम असतात किंवा मी ह्या फील्डमध्ये आहे त्यामुळे रात्र जागणं होतच. पण मला असं वाटतं की माझ्या वयाची मुलं ही फक्त लावणी बघायसाठी येत नाहीत. सो मला लावणी बरोबर व्हरायटी देणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. आता जेव्हा सिरियल करतात, सिरियल मध्ये पण फक्त कलाकार, त्यामध्ये पण इन्फ्लुएन्सर्स आणि रील स्टार घेतात का, कार्यक्रमाचं वेटेज वाढतं, त्यामुळे ते लोक घेतात. सो मला पण माझा प्रेक्षक वर्ग जर व्हरायटी बघणारा आहे, सो मला पण व्हरायटी देणं गरजेचं आहे.
सो माझ्या कार्यक्रमामध्ये मी किंवा माझे बाकीचे कलाकार सुद्धा वेगवेगळे फॉर्म दाखवून आम्ही प्रेक्षकांना तो कार्यक्रम सादर करतो. आता आपलं सिरियल जसं तू एक आता मध्ये उल्लेख केलास, असं कळालंय की सिरियल्स केलेले आहेत तू. सिरियल्स मी पहिली सिरियल मी कितवीला केलेली माहितीये, फर्स्ट इयरला. माझं जेव्हा फर्स्ट इयर होतं तेव्हा मी पहिली सिरियल केली विठू माऊली स्टार प्रवाह. त्यानंतर हळूहळू थोडे रोल मला मिळत गेले. आणि कंटिन्यू मला काम करायचंय, पण ऑलरेडी माझ्याकडे काम आहे, सो मला तिथल्या तारखा घेता येत नाही असं होतं. त्याच्यामुळे मी सिरियल्स सध्या करत नाहीये. बट येस, मी इन फ्युचर सिरियल, मूवीज यासारख्यामध्ये काम करायचं आहे. चालू आहेत प्रोजेक्ट. जसं की उल्लेख झाला की सिरियल्स मध्ये काम केलेलं आहे, मग नृत्यापासून ते अभिनयापर्यंत कसा प्रवास झाला? अभिनय तर मला कॉलेजला असल्यापासूनच मी स्किट वगैरे करत होती, नाटक करत होती. आणि माझं असं झालेलं की फर्स्ट इयरला आपल्याकडे हे असतं, युथ फेस्टिवल असतं राईट. त्या युथ फेस्टिवल मध्ये माझी डान्ससाठी निवड झाली नव्हती. सो मी अशी खूप ही झाली होती यार, डान्ससाठी निवड नाही झाली. तेव्हा फोक डान्स इम्पॉर्टंट असतो. आणि माझ्याकडे पहिला माझं भरतनाट्यम 4 वर्ष झालं डॉक्टर किशोबालांकडे, पण तेव्हा मी कुठलीही क्लासिकल शिकली नव्हती. सो माझ्याकडे काहीच बेस नव्हता. तर मला माहिती पण नव्हतं की लावणी करतात, आणि तेवढी मी लावणीसाठी प्रिपेअर पण नव्हती. सो तिथून माझा ऍक्टिंगचा प्रवास, मी स्किट केलं. सर मला म्हणाले डान्स नाही झाला ना, ठीक आहे तू ऍक्टिंग कर. पण मला करायचंच नव्हतं. पण मग मी तरी पण हळूहळू स्किट आणि नाटक असं करत करत प्रवास ऍक्टिंगसाठी म्हणून चालू झाला. म्हणजे मल्टी टॅलेंटेड. नृत्य प्लस अभिनय. प्रत्येक कलाकाराला डान्स हा आलाच पाहिजे, थोडाफार का होईना पण आला पाहिजे. आजपर्यंत कधी कोरिओग्राफ केलंय? हो, मी स्कूलमध्ये वगैरे, पण आपल्या इथे बऱ्याच स्कूलमध्ये, मला सोपारा वसईमध्ये बऱ्याच स्कूलमध्ये कोरिओग्राफी केली आहे. वेडिंगसाठी कोरिओग्राफी केली आहे. पण माझा ऍक्च्युली मला असं सगळे म्हणतात, तू, माझी मम्मी पण म्हणते की तू एखादा डान्स क्लास टाक, कशाला एवढा प्रवास करते, डान्स क्लास टाक, छान राहा. पण कसं असतं, मला असं वाटतं की मी एखाद्याला शिकवण्यापेक्षा स्वतः परफॉर्म करून ते हावभाव किंवा तो पॅच मी खूप छान सादर करू शकते स्टेजवरती समोरच्याला दाखवायला. तेच मी कोरिओग्राफ करून समोरच्याकडनं काढून घेऊ शकत नाही असं मला वाटतं. ते खरं आहे की नाही माहित नाही, पण मला असं फील होतं की समोरच्याकडनं मी तेवढं नाही काढू शकत जे मी स्वतः करू शकते. आता जो आपण विषय घेतलेला की आधुनिक काळातलं जे काही नृत्य आहे, ते आता असं होतंय का की जी आधुनिक पिढी आहे किंवा जे काही डान्सर्स आहेत ते परत फोक कडे वळत आहेत किंवा तो ऍक्सेप्ट करतात तो प्रकार? आत्ताची पिढी एक रील्स आणि ह्याच्यामुळे ना बरीच जुनी गाणी आता सध्या ट्रेंडिंग चालू आहे. लावणी हा प्रकार काही जण तेवढंसं एक्सेप्ट करत नाहीत, बट हा डीजे शो खूप जास्त करत. मला फक्त युथ जी येते ह्या फील्डमध्ये येते, डान्ससाठी येते. बऱ्याच कॉलेजच्या मुली असतात ज्या आमच्याकडे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करतात. बऱ्याच शो मध्ये वगैरे असतात, अतिशय लहान लहान असतात, त्यांची 10वी 12वी झालेली असते. पैशासाठी म्हणून येतात. प्रत्येकाची घरची परिस्थिती असेल किंवा कोणाला आवड, मला आवड होती किंवा माझी घरची परिस्थिती नंतर, पण मला आवड होती, सो ते लोक येतात आहे. पण तुम्ही ज्यासाठी काम करताय ती गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कशासाठी म्हणून काम करता आहात. कारण की आज मार्केटमध्ये पैसा आहे, तुम्ही 2 डान्स केले तरी 5-6 हजार आरामात घरी घेऊन जाऊ शकता, पर डे चांगला मिळतो. पण युथला मला एवढंच सांगायचं, ज्या मुली या फील्डमध्ये येतात, की थोडंसं इतिहास माहिती करून घ्या की काहींनी आपले किती श्रम दिलेले आहे. सुरेखाताईंनी असेल, सुरेखा कुडची असतील ज्या सिरियलमध्ये सध्या काम करतात, त्या सुद्धा आमच्याच बॅनरला होत्या, वेदवंती प्रोडक्शनला होत्या. त्या सुद्धा त्यांनी पण बऱ्याच खूप लावण्या, अशा कैरीपाड्याची लावणी त्यांनी इतकी रचून ठेवली आहे स्वतःसाठी की कैरीपाड्याची म्हटली त्या बाईचा चेहरा आठवण येतो आपल्याला. सो मला असं वाटतं की तुम्ही येताना थोडासा अभ्यास करून या, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, आपल्याला पाय मारता येतात का नाही येत, थोडंफार शिका. शिकलेलं कधीच वाया जात नाही. आपलं शिकून झालं की आपण अजून काहीतरी नवीन नवीन शिकतो असं मला वाटतं. सो शिकण्याकडे कल ठेवावा नाही. बरेचसे लेजंड आहेत, म्हणजे जसं की नाव घेतलं, सुरेखाताई आहेत, शकूताई आहेत, लीलाताई आहेत, काय म्हणता येईल?
शकुताईंची तर मी लावणी स्वतः बघितलेली आहे. गाऊन दाखवलीस तर त्यांची लावणी मी गाऊ शकत नाही. हे सीमाताई पोटे. हो. सीमाताई पोटे अंबात होता पुरी आहेत एवढूशाच. इतक्या गोड आहेत ना त्या, इतक्या भारी लावणी करतात ना की त्यांचा चेहरा आणि त्यांचे डोळे जे बोलतात लावणीत ना, जे असं मी अक्षरशः अशी स्तब्ध होते त्यांना बघताना. आणि शकुंतला ताई इतक्या म्हणजे त्या बोलायला पण खूप सुंदर आहेत. म्हणजे लावणी जर तुम्हाला येत असेल ना तर तुम्ही तशीच परफॉर्म केली ना खूप बरं होईल. इतक्या सुंदर त्या बोलतात त्यांच्या लावणीत ना. आणि सुरेखा ताईंबरोबर तर मी ऍज अन बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलेलं आहे. अरे वा. हो, 1 वर्ष काम केलेलं आहे. त्यांना ते नंतर कळलं कारण की तेव्हा कोणी ओळखत नव्हतं, पण जेव्हा नाव झालं तेव्हा मी त्यांना सांगितलं की ताई मी तुमच्याकडे काम केलं, तेव्हा त्यांना आठवलं. सो त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आणि अशा लेजंड्स बरोबर काम करताना आहे ना खूप बारीक बारीक गोष्टी शिकायला मिळतात. आणि मी आता पण मायाताईंबरोबर काम करते आणि जेव्हा पण त्यांची लावणी चालू असते ना, त्यांची पहिलीच लावणी असते, माझी दुसरी किंवा तिसरी असते. सो मी विंगेस जाऊन अशी उभी राहते आणि त्यांची लावणी बघत असते, त्यांचे पायांचे, त्यांचे हाताचे, त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स बघत असते. मला त्यांचा बारकावेपणा, त्यांचा नाजूकपणा प्रचंड आवडतो मायाताईंचा. सगळ्यात आवडती लावणी आजपर्यंत माझी का? हो. मला कवडसा लावणी खूप आवडते. आणि दुसरी गोष्ट एक मायाताईंचीच लावणी आहे, तुम्हाला नाव नाही आठवणार, मी सांगते, तरी पण मी सांगते. हा नाही आपण बोलू, मला नाव आठवेल त्याचं. 2 शब्द 4 ओळी ठेवतंय, पण मला ती म्युझिक आठवतंय. एक अजून एक लावणी आहे, माझ्याजवळ राया असलं चालणार नाही. ती आमच्याकडे अर्चनाताई म्हणून आहे, ती करते. त्याच्यामध्ये ना म्हणजे त्या लावणीत इतकं छान आहे ना की ती त्याला लटके मुटके देऊन सांगत असते, माझ्याजवळ राया असलं चालणार नाही, असं ती लावणी आहे. सो त्याच्यात मला असं वाटतं की मला त्यात खूप सारे एक्सप्रेशन देऊन समोरच्याला असं हे करता येईल. मला ती लावणी खूप आवडते, पण अजूनपर्यंत ती मला परफॉर्म करता आली नाही कारण की माझ्याकडे ऑलरेडी अर्चनाताई आमच्या ग्रुपमध्ये आहेत, त्या ती करते. आता जसं ते एक्सप्रेशन्स वगैरे आपण नवरस म्हणून एक कन्सेप्ट असतो तुमच्या लावणीमध्ये, तर तो कसा एक्सप्लेन करशील किंवा एक्सप्लेन करण्यापेक्षा करून दाखवशील? शृंगार रस, शृंगार येस, वीर करून माझ्याजवळ राया असलं करून हास्य, म्हणजे मी हसतच असते, माझ्याजवळ राया असलं चालणार नाही. भयानक, भयानक मध्ये माझ्याजवळ राया असलं चालणार. भयानक, अद्भुत, माझ्याजवळ राया स्माइल करून पण अद्भुत दाखवू शकते मी. शांत, माझ्याजवळ राया असलं चालणार नाही. विभत्स, माझ्याजवळ या असलं चालणार नाही. सुविभत्स. रौद्र, माझ्याजवळ राया असलं चालणार नाही. झाले सगळे 8 झाले. एक शेवटचा करून दाखवला मी. हो. हास्य दाखवला, विभत्स दाखवला, भयानक, अद्भुत, अद्भुत पण दाखवला. राहिला कुठला? शृंगार, वीर, हास्य, करुण, अद्भुत, विभत्स, रौद्र, शांत, भयानक दाखवला. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये ते 2 दाखवले गेले. नाईस. पण हे सगळे रस जेव्हा एका लावणीमध्ये येतात तेव्हा ते खेळून ठेवले जातात समोरच्या प्रेक्षकांना. विरहाची लावणी वेगळी असते, छक्कड लावणी वेगळी असते. सो विरहाच्या ह्याच्यात त्या लावणीला फक्त
आपण विरह म्हणून दाखवलं जातं. त्याच्यामध्ये ह्यांनी वैशाली परभणीकरनी त्यांनी हे केलेलं माझ्या कातड्याचा जोडा शिवावा, ती लावणी युट्यूबला पण आहे. ती विरहाची लावणी आहे. सो विरहाची लावणी ती त्यात इमोशन्स असतात, तिला सांगायचं असतं की माझ्यात काय विरह आहे, त्यातनं ती लावणी सादर केली जाते. एकंदरीत लावणी म्हणजे तुमचे एक्सप्रेशन्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. कधी असं झालंय का की एक्सप्रेशन चुकलेत किंवा दडपण आलंय एक्सप्रेशन देताना? मला ऍक्च्युली स्टेज फिअर नव्हतंच लहानपणापासून, करत आली त्याच्यामुळे मला स्टेज फिअर नव्हतं, त्याच्यामुळे दडपण असं कधी नाही येत. पण पहिला बालगंधर्वचा प्रयोग होता, म्हणजे बालगंधर्व वर्धापन दिनाचा, आणि तेव्हा सुरेखाताई, मायाताई, अप्सराताई जळगावकर वगैरे सगळ्या समोर बसलेल्या होत्या आणि त्यांच्या समोर तेव्हा बाई ग लावणी आली होती, चंद्रमुखी पिक्चर मधली. सो मी ती लावणी आधी शो मध्ये घेतली होती, तेव्हा मला ती परफॉर्म करायची. तेव्हा थोडंसं दडपण आलं होतं, कारण की बैठकीची लावणी होती, रस खूप होते त्यात. मी करून रस पण दाखवू शकली असती, पण मला तो दाखवायचा नव्हता, विरह रस मला दाखवायचा नव्हता त्याच्यामध्ये. सो मी असं विचार केला की ही लावणी मला शृंगारिकच दाखवायची आहे. पण एवढे लेजंड समोर बसलेत, माझे एक्सप्रेशन, माझे पदलालित्य आणि माझं अटायर हे खूप त्यावेळी इम्पॉर्टंट होतं. आणि ती लावणी सादर केला तेव्हा मेघराज भैया पण समोर बसले होते आणि सगळेच प्रोड्युसर्स होते. सो ती लावणी सादर केल्यानंतर प्रत्येक आमच्या कलाकारांना, म्हणजे जेवढे पण कलाकार होते बाकीच्या ग्रुपचे किंवा त्या सगळ्यांना खूप आवडली. आणि त्यांनी मला सांगितलं, तेव्हापासून ऍक्च्युली माझी बालगंधर्व मध्ये ओळख निर्माण झाली कलाकारांमध्ये, की येस नंदिता पाटील बाई ग लावणी चांगली करते. सो मला त्या लेजेंड समोर माझी लावणी इतकी व्यवस्थित प्रेझेंट करायची होती की त्यांनी माझं नाव लक्षात ठेवलंच पाहिजे. आय गेस बाई ग लावणी जी कोरिओग्राफ केली गेली आहे आशिष पाटील दादा, तो अतिशय लेजेंड आहे. त्याच्या पुरतं त्याच्या समोर मी अजूनपर्यंत कधी परफॉर्म नाही केला आहे. येस, पण कधीतरी हमारा सामना होएगा आणि जरूर त्याच्या समोर परफॉर्म करेल. त्याचे पण एक्सप्रेशन मी खूप बघत असते. त्याचे बरेच लावणीचे रील्स असतात, नजरेतना बोलणारे वगैरे. सो मी ते खूप बघते. जसं आपण बोलतोय, जसं जसं पुढे जातो तसं तसं मला काहीतरी गोष्टी थोड्या थोड्या लक्षात येतात. तर त्याच्यामध्ये एक होतं की मगाशी जसं तू त्या गोष्टींना एक हायलाइट केलं की बारी आणि तमाशा हे लावणीचे वेगवेगळे प्रकार आहेत. नक्की फरक काय आहे? बारी हा एक वेगळाच प्रकार आहे आणि तमाशा हा पूर्वी काळापासून चालत आलेला. आपल्याकडे तमाशा कलावंत रघुभाऊ खेडकर असतील, मंगलाताई बनसोडे असतील, ह्यांचे मी कधी काम केलेलं नाहीये तमाशामध्ये वगैरे, आणि मी कधी बघितलंही नाहीये. जेव्हा पण गावात तमाशा यायचा तेव्हा माझी मुली म्हणायची चला झोपायला. सो आम्ही कधी बघितला नाहीये. आणि मी माझा कार्यक्रम संपून तिथे तमाशा चालू होणार होता, सो तेव्हा मी गेली होती बघायला. रघुवीर भाऊचा तमाशा बघितला होता. त्यात 200-300 कलाकार असतात, म्हणजे त्यांची पूर्ण टीम असते. बरोबर. मी काल जेव्हा माझी संगीताताई आहे, ती स्वतः तमाशात काम करत होती. सो मी तिला विचारलं तर ती मला म्हणाली की 200-300 लोकांची टीम असते, आपल्याकडे फक्त 25 लोकांची असते. ऑर्केस्ट्रा लाईन मध्ये फक्त 25 लोकांची टीम असते, तिथे कलाकार 200 असतात. अरे वा, एवढा मोठा त्यांचा संच असतो. आणि बाकीचे म्हणजे ते काम करणारे असतात, सेट लावणारे असतील किंवा काय, ते वेगळे असतात. सो एवढा मोठा त्यांचा संच असतो. आणि बारी ही अशी कन्सेप्ट आहे की एखाद्या बंद खोलीत लावण्यवती नाचतात आहे कलाकार, आणि एक 7-8 लोक बसलेले आहेत. पण मी अजूनपर्यंत जवळून कधी बघितली नाही बारी. कारण असं मला पण लहानपणापासून तेच होतं, लावणी म्हणजे तमाशा, म्हणजे तमाशा म्हणजे लावणी. आणि तमाशाला फक्त मोठी माणसं जातात, लहान मुलं जात नाही. मग त्याच्याने लावणीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे का लोकांचा? काय होतं की जेव्हापासून तुम्ही आत्ताच म्हणालात की जेव्हापासून नटरंग मूवी आला तेव्हापासून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होत गेला लावणीसाठी. सो आधी तमाशा बघायला फक्त पुरुषच जायचे. आता पार्टीवाल्यांना पार्टिशन टाकावं लागतं स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी. अच्छा, म्हणजे दोन्ही येतात, कळलं. सो तमाशा ही कन्सेप्ट आधीपासून लोकांच्या डोक्यात खूप वेगळी होती. आणि जेव्हापासून नटरंग मूवी आला तेव्हापासून लोक लावणीसाठी विचार करायला लागली, जायला लागली, बघायला लागली. सो मला कसं होतं की जेव्हा
एखादी मुलगी रियालिटी शो साठी असेल किंवा मूव्ही मध्ये लावणी करत असेल तर शी इज द बेस्ट. पण हेच जर ती फडात करत असेल, लावणीच्या बॅनरला करत असेल, ती नाचकाम करते. सो ते आपल्याकडे अजूनही आहे आणि मी ते माझ्या घरातच बघितलेलं आहे, माझ्याच नातेवाईकांचं. एवढं आपण बोललो लावणीवर, तुझा असा कुठला आठवणीतला परफॉर्मन्स आहे, सादरीकरण, जे तुझ्या खूप लक्षात राहिलं, म्हणजे ते तू विसरणारच नाही? पहिली बाईग लावणी केलेली ना मी. बाईग लावणी ऍक्च्युली मला करायचीच नव्हती, कारण की ऑडियन्स इतकं उसळलेलं असतं. त्यांना फास्ट लावण्या, मी आतापर्यंत सगळ्या फास्ट लावण्या केल्या आहेत. ते ओलाय भरला मनात ग, परत पारवा घुमते कसं, अशा फास्ट लावण्या करत असते मी. पैलवान आला. सो त्या फास्ट लावण्यांमध्ये बैठकीची लावणी करायची हे खूप मोठं टास्क होतं. आणि मायाताई, तेव्हा मी आमच्याकडे पहिला मायाताई करतात परफॉर्म, नंतर आम्ही सगळे करतो. त्यावेळी ताई म्हणाल्या की नाही नमिताची लावणी पहिली घ्या, कारण की ती लावणी स्लो आहे माझ्यापेक्षा पण, आणि नंतर घेतली तर ती जाणार नाही. त्यामुळे डायरेक्ट ऑडियन्स समोर पहिल्या लावणीला जायचं. आणि कमीत कमी तेव्हा बुकिंग आमचं झालं होतं काहीतरी 85-90चं बुकिंग झालं होतं, 85-90,000चं बुकिंग झालं होतं. अरे बापरे, एवढं? आणि एवढ्या लोकांसमोर मला पहिलं जायचंय हे सगळ्यात मोठं दडपण होतं. आणि पहिल्यांदाच परफॉर्म करायचं ते बैठकीची लावणी. इतकं, आणि ते मला इतकं टेन्शन आलं होतं ना की मला घाम फुटलं होतं एसी मध्ये. पण मी गेली, जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा ब्लॅकआउट होता, आणि एंट्री केल्यानंतर प्रेक्षकांनी माझं पदर मागून जेव्हा ओपन केला तेव्हा प्रेक्षकांनी जोरजोरात शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. तेव्हा मी असा विचार केला, येस, मी ही लावणी जिंकणार, मला ही लावणी जिंकायची. आणि ती लावणी सादर केल्यानंतर तेव्हा ऍक्च्युली मी वेगळा थोडासा असं जरा असा इमोशन्स घेतले होते की कृष्ण मला दिसत नाहीये, त्या कृष्णामध्ये डिपेंड आहे. बाई ग कसं करमत नाही, सो मला करमत नाहीये तुझ्या विना. सो ते मला डोळ्यातनं, मला फक्त अश्रू काढायचे राहिले होते, तेही मला काढायचे होते. पण मी ठरवलं होतं की नाही, पहिली लावणी आहे, लोकांना रडवायचं नाहीये, मला लोकांना शृंगारच द्यायचा आहे. पहिल्याच गाण्याला जर ते रडले तर ते बरोबर दिसत नाही. सो माझी जी सिंगर होती स्वातीताई, ती विंगेत उभं राहून तिच्या डोळ्यातनं अश्रू येत होते, इतकं ते तिला अंगावर काटा आला होता ती लावणी बघताना. आणि माझ्याकडे ना स्वप्नील म्हणून आहे, स्वप्नील गायकवाड, पाटलांचं बैलगाडा हे गाणं ऐकलंस का? ऐकलंय. ते गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. अच्छा. हो. आणि आमच्याकडे सुशांत बस्के म्हणून दाजी, ते नेहमी मी लावणी करत असताना असे करत असतात, क्लिक, पायांकडे लक्ष दे, ढोलकीच्या तालावर लक्ष दे, तू काय नाचतेस ते, ऑफबीट गेली ना, असं करतात ते. हे प्रेक्षकांना नाही कळत, मला कळतं ना. तर माझं असं होतं की आज ह्या दोघांनी मला असं नाही केलं पाहिजे. ह्यांनी ते मला बघण्यात, ते दोघे इतके दंग झालेले तेव्हा पण, आणि त्यांना पण ती आवडली होती. आणि माझा साऊंडवाला दादा विकी दादा होता, त्याला ही प्रचंड आवडली. तो शेवटी तिथून उठून मागे आऊन मला म्हणाला, क्लास केलीस नमिता लावणी. मला खरं बरं वाटलं की येस. आणि ती माझ्यासाठी खूप म्हणजे होतं. मायाताई विंगेत उभं राहून लावणी बघत होत्या माझी पहिल्यांदा. सो मला इतकं छान फील झालं की मायाताई स्वतः येऊन माझी लावणी बघताय. त्या मला स्वतः म्हणाल्या की नमिता खूप छान लावणी झाली, मला खूप आवडली. गुरु समोर परफॉर्म करणं खूप 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 भारी होतं ते माझ्यासाठी. सो मी ऐकलंय की लोकगीत आणि लावणी याच्यामध्ये नमिताला फक्त लावणी पाहिजे असते कार्यक्रमांमध्ये, कंपल्सरी. त्याच्या मागचं काय, म्हणजे तो एक किस्सा आहे? आय गेस. हो, किस्सा आहे त्याच्या मागे. मी जेव्हा पुण्याच्या बॅनरला काम करत होती, शशिकांत कोठवळे आमचे प्रोड्युसर आहे, त्यांनी मला सांगितलं होतं की आमच्याकडे काम कर. मी तेव्हा महिलांचे कार्यक्रम 4-5 केले आणि नंतर मुंबईत आले. ते मला म्हणाले की तू कंटिन्यू करशील का कार्यक्रम? तर मी म्हटलं हो, करेल कंटिन्यू. आणि नंतर मग ते कंटिन्यू कार्यक्रम चालू झाल्यानंतर मला पहिला गवळण दिली. त्यांना वाटलं येतंय नाही येतंय, हिला नाचता एवढं काय माहिती, आणि पहिला गवळण दिली. लावणी दिलीच नाही. मला 36 नखरेवाली वगैरे असे गाणी दिली. सो मी तो एक कार्यक्रम केला, घरी आली. घरी आल्यानंतर फोन केला, सर ते जर कार्यक्रमात मला लावणी करायला मिळणार नसेल तर मी कार्यक्रम करणार नाही. मला काय झालं? मी म्हटलं मी लोकगीतांसाठी म्हणून एवढा लांब येत नाही कार्यक्रम करायला, मी लावणीसाठी म्हणून येते. हे माझं वाक्य होतं. मग त्यांनी लगेच मॅनेजरला फोन लावला की तुम्ही तिला लावणी करायला दिली नाही का? नाही, मला असं वाटत होतं की तिला लावणी येते, जमते, नाही जमते. ते म्हणाले की तुम्ही तिला लावणी करायला द्या बालगंधर्वच्या कार्यक्रमाला, पुढचं पुढे बघू.
आणि तेव्हा मला कुणीतरी न्यावं फिरवायला हे गाणं केलं होतं आणि तेव्हा छान आवडले. 4 वेळा वन्समोर झालेली ती लावणी, मला आठवतंय 4 ते 5 वेळा वन्समोर झाली. तेव्हापासून माझा लावणीचा ठसा मी केला की येस, मला कार्यक्रमात एक तरी लावणी हवीच. लोकगीत एक कमी केलं तरी चालेल माझ्याकडचं, पण लावणी हवी मला. मला असं कळलं की तुला 8 वेळा वन्समोर मिळालेला. हा, सोलापूरमध्ये लोकगीत आहे, दिलबरा ग तू माझी दिलबरा ग. पण लोकगीतावर परफॉर्म केलेलं आहे. हा, परफॉर्म केलंय. नाही, करतेच मी. मला हळूहळू कळायला लागलं की लोकांना फक्त लावणी नाही, व्हरायटी फूड लागतं. ताटात जर मला फक्त वरण भात दिला तर मी नाही खाऊ शकत. मला लोणचं हवं, भाजी हवी, कोशिंबीर हवी, चटणी हवी, असं व्हरायटी ऑफ फूड दिल्यानंतर ते आपल्याला आवडतं. सो लोकांना पण व्हरायटी ऑफ डान्स दिला तर ते आपल्याला लवकर ऍक्सेप्ट करतील. सो मी दादा कोंडकेंची गाणी असतील किंवा डीजेची वेगवेगळी गाणी असतील ते गाणी परफॉर्म करते. आणि सोलापुरामध्ये गेल्यानंतर तिथे दिलबरा ग हे गाणं सांगितलं. दिलबरा ग गाणं हे आमच्या टीम मध्ये कोणालाच माहिती नाही की आम्ही कंटिन्यू दौऱ्यामध्ये होतो. आणि दौऱ्यामध्ये ते रील्स मध्ये वगैरे, आता माझं फीड मुंबईचं जास्त करून असतात किंवा मेकअपसाठी असेल किंवा डान्ससाठी, पण असं गावातले रील्स वगैरे मी जास्त बघितले नाही किंवा लोकगीतं माझ्याकडे फीडमध्ये नाहीत. सो माझ्या त्या कानावर कधी पडलेलं नाहीये. मग आता करायचं काय? आणि ते म्हणाले की नमिता पाटीलने केली पाहिजे. मला टेन्शन आणि मॅनेजरला डबल टेन्शन, ही काय करणार? की पहिल्यांदा असं काहीतरी टास्क देते तिला की अक्षरशः पटकन जाऊन तुला नाचायचंय. ती पण टेन्शन होती. ती मला म्हणाली की जमेल तुला, कर तू. तिने माझ्यावर विश्वास ठेवला, पण तिला धडधडी भरली होती आधी. करणार काय? आणि ते गाणं 8 वेळा वन्समोर झालं. म्हणजे अँकरला सांगावं लागलं, अरे जाऊ दे, ऑडियन्स ऐकतच नाहीये. तो म्हणाला की आता होणार नाही. ती म्हणाली जाऊ दे, करू देत तिला, जाऊ देत. आणि 8 वेळा वन्समोर झाल्यानंतर मला असं वाटलं की प्लीज आता थांबवा. 8 वेळा पूर्ण गाणं? अर्ध गाणं लागतं. 1-1.5 मिनिटं सोडून पुढचं लागतं. 2 अंतरे करतात. मग याच्यासाठी जो लागणारे फिटनेस आहे किंवा जो काही स्टॅमिना म्हणता येईल त्याला लावणीपासूनच. हो. आणि ऍक्च्युली जेव्हापासून मी लावणी सादर करायला लागले तेव्हापासून मी माझा डान्सचा स्टॅमिना वाढवला. आणि काम करायला लागल्यापासून मला असं कळलं की येस, मला एखादी लावणी जर 15 मिनिटं जरी दिली तरी मी करू शकते, एवढा माझा स्टॅमिना आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की स्टेजवरती धाड 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 नाचल्यानंतर तेच गाणं 3 वेळा वन्समोर होतं आणि 3 वेळा त्याच ताकदीने स्टेजवर जावं लागतं. अच्छा, काय ऑप्शन नाहीये. मी असं नाही यार आता मी खूप दमली, हा ऑप्शन नाही करू शकत. हे आपण म्हणजे कॅमेऱ्यामध्ये करू शकतो. रिटेक किंवा मी दमलीये, घाम येतोय म्हणून मी माझ्या घामाचा वापर पण खूप छान करते. मला जर सर्दी झाली असेल तर त्याचा वापर पण मी खूप कार्यक्रमात छान प्रकारे करते. माझं एखादी एक्सेसरीज फुल पडलं असेल त्याचा पण वापर मी खूप छान करते. माझी पिन निघाली असेल तरी मी तो वापर खूप छान करते. मी माझा म्हणजे इतकं मला हे युज टू झालेलं आहे की मी प्रत्येक गोष्टीचा माझ्या प्रेक्षकांबरोबर त्यांच्याशी कनेक्ट होऊन तो वापर खूप चांगला खेळते मी त्या स्टेजवरती. वा. आता म्हणजे जो येणारा सण आहे आपला दहीहंडी, मी ऐकलंय की दहीहंडी तू जिथे सेलिब्रेट करते किंवा साजरी करते ती वेगळी असते. माझ्यासाठी हा खूपच हसायचा विषय झाला होता. फर्स्ट इयरला दहीहंडीचे कार्यक्रम होते. सो आपल्याकडे मुंबईमध्ये दहीहंडी एकच दिवस असते. एक कृष्ण जन्म आणि दहीहंडी. त्या दिवशी आपल्याकडे सगळ्यांकडे दहीहंडी फोडलेली असते रात्रीपर्यंत. 12पर्यंत आपल्याकडे दहीहंडी सगळ्यांची फुटलेली, किती पण मोठी दहीहंडी असते. सो मी विचार केला की चला आता 2 म्हणजे 1 दिवस कार्यक्रम असेल. आणि काही ठिकाणी असं आपल्याकडे ते मी कधी बघितलं नाहीये की आज दहीहंडी आहे आणि 4 दिवसांनी कार्यक्रम ठेवतात आहे, असं मी कधी बघितलं नाहीये. मग सर मला म्हणाले की दहीहंडीचा कार्यक्रम आहे. म्हटलं सर कधी? दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी. दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी कसला कार्यक्रम आहे? दहीहंडीचा. मग दहीहंडी झाली ना. अगं आमच्याकडे पुण्यापासून पुढे दहीहंडी रोज असते, तुम्ही जेव्हा साजरी करेल तेव्हा. म्हणजे बारामतीत 1 दिवस दहीहंडी, सांगलीत 1 दिवस दहीहंडी. अरे बापरे, म्हटलं असं कसं? ते म्हणाले हो असंच असतं इथे. पण मुंबईत हा ट्रेंड मला कधी दिसलाच नाही. 1च दिवस दहीहंडी कितीही मोठी असो ती 1च दिवसात फोडायची. सो तेवढंच माहिती होतं आणि तो हसायचा विषय झाला होता माझ्यासाठी. सर तू ट्रेंड असं हे उच्चार केलास तर ट्रेंडचं महत्व काय आहे तुझ्या आयुष्यात? ट्रेंड
सध्याच्या काळात खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे आपण ऑडियन्सशी कनेक्ट राहू शकतो. सो ऑडियन्सशी जर कनेक्ट राहायचं असेल, प्रेक्षकांशी जर कनेक्ट राहायचं असेल तर ट्रेंडला फॉलो करणं गरजेचं आहे. कधी कधी होतं बाय मिस्टेकली आपण थोडंसं मागे पडतो, पण पुन्हा त्या जोमाने उठणं आणि पुन्हा तो ट्रेंड फॉलो करणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की आता जो ट्रेंड मार्केटमध्ये आमचा चालू आहे की डीजे शो तर मी पण करते, पण असं नाहीये की लावणीचा कुठली साडी घातली आणि पिनच नाही केली एका बाजूने साडी उघडी, असला काही प्रकार होत नाही. म्हणजे मी करत नाही माझ्या कार्यक्रमात तरी, कारण की मला लावणी लोकगीतांसाठी एक वेगळा आहे. मी ऍज एन डान्सर आहे, मी फक्त लावणी कलाकार नाहीये, मी डान्सर आहे, मी ऍक्टर आहे. सो मी डान्स म्हणून वेगवेगळी गाणी परफॉर्म करणं गरजेचं आहे. उद्या मला रियालिटी शोज मध्ये गेल्यानंतर वेगवेगळी गाणी परफॉर्म करावी लागणार आहे किंवा एखादी ऍक्टिंग मध्ये मी वेगवेगळे व्हेरियस रोल करणार आहे. सो मला डान्स वेगवेगळ्या फॉर्म मध्ये करणं गरजेचं आहे. जसं मला भरतनाट्यम येतं, मला कथ्थक थोडंफार येतं कारण की ते बघून बघून मी करते. मला फोक येतात, आपल्याकडे जेवढे महाराष्ट्रीयन फोक आहे ते सगळे येतात. तेच असेल पंजाबी असेल किंवा आपण राजस्थानी असेल, ते सगळे फोक आपले जे भारतीय जे काय आपले डान्स फॉर्म आहेत त्यावर मी काम पण केलेलं आहे, थोडंसं वाचन पण आहे आणि मी परफॉर्म पण केलेलं आहे. सो मी त्या बाबतीत आहे की मला ते करते, पण मी लावणीला थोडंसं जमते. लावणीची गाणी करताना मी तसेच एक्सप्रेशन देते आणि तसे एक्सप्रेशन आपोआपच येतात. असे ऑड माझ्याकडनं येतच नाही. कितीही विचार, म्हणजे मी विचार करतच नाही, पण मी विचार करते माझे व्हिडिओ बघून की हे मी ऑड केलंय का, की खरंच दिसतंय का. तसं नाही, मला माहितीये की मी ऑड नाहीच करणार, तेवढे मी ते फिट केलंय. बरोबर. लावणीला असं दाखवायचंच नाहीये आपल्याला, जी लावणी आहे ना तोच ठसा ठेवायचा, तोच ठसा राहणार. नमिता, मला असं कळतंय की जे काही आज तू परफॉर्म करते किंवा जी काही तुझा जो प्रेक्षक वर्ग आहे हा तुला बघायला फक्त येतो ते तुझ्या सौंदर्यामुळे, तुझ्या लावणीवर असलेल्या प्रेमामुळे आणि तेच सौंदर्य आहे असं म्हणता येईल. मला असं वाटतं की सौंदर्य एका काळानंतर कमी होत जातं, पण कला ही कायम राहते. सो मला असं वाटत नाही की माझं सौंदर्य बघून रसिक प्रेक्षक येतात, कारण की माझ्यापेक्षा विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय पण आहे, पण ते सौंदर्य कमी होतं. पण मला असं वाटतं की कला ही मी लोकांपर्यंत पोहोचवते, ती पोहोचते म्हणून लोक येतात पाहायला. सो त्यांचं कलेवर प्रेम आहे, त्यांचं नमिता पाटीलच्या कलेवर प्रेम आहे, नमिता पाटीलच्या सौंदर्यावर प्रेम नाही, आणि ते नाही करत तेच बरं आहे. कलेवरच प्रेम असलं पाहिजे त्यांचं. माझं अत्यंत डिप्लोमॅटिक, हुशार असं आन्सर, उत्तर म्हणता येईल याला. तर असंच आपण आता एक राऊंड घेऊया, रॅपिड फायर, पण त्याच्यामध्ये डिप्लोमॅटिक उत्तर नाही पाहिजे, फारसा असा विचार करून नाही पाहिजे, लगेच क्विक एकदम. त्याच्यासाठी मी प्रश्न काढलेत काही, आपण ते घेऊयात. डान्स की ऍक्टिंग? डान्स. काही रिझन? लावणी विचारलं ना. लावणी नाही, लावणी असं नाही, लावणी सोडून कथक, भरतनाट्यम, क्लासिकल. हिंदी गाणं की मराठी गाणं? मराठी. प्रचंड. हिंदी गाणं मला खूप कमी मोजकीच येतात, त्यामुळे मराठी, आणि मराठीवर माझं प्रचंड प्रेम आहे, त्याच्यामुळे मराठी. विरार की पुणे? विरार की पुणे पण नाही, डायरेक्ट मी मावशीकडे राहते लोअर परेल, सो मला ते खूप आवडतं, सो मी तिथे राहते जास्त करून. मग आपण असं म्हणू शकतो मुंबई विरार पुणे. मुंबई विरार पुणे, मला तो भाग खूप आवडतो. मला तिथे राहायला, मरीन ड्राईव्ह वगैरे ते जवळ आहे, मला तिथे फिरायला आवडतं, शांत, आणि समुद्र जवळचा आहे, समुद्र आवडतो म्हणून मला तिथे आवडतं. ट्रेडिशनल की वेस्टर्न? ट्रेडिशनल. चंद्रा की वाजले की बारा? वाजले की बारा. परेश वडापाव की कॅम्पचा बर्गर? परेश वडापाव. चित्रपट की सिरियल? चित्रपट. आवडता लावणी कलाकार? मायाताईच. रॅपिड फायर राऊंड होता तो झालाय, आणि चांगल्या पद्धतीने आन्सर केले, जसं की रॅपिडच होत. आणि मला असं तुला विचारायचं आहे की लाईफ मध्ये किंवा आयुष्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी? मला असं वाटतं की माझं इन्स्पिरेशन असं कोणी नाहीये. सो मी स्वतःला झोपेतून उठल्यानंतर आणि झोपताना स्वतःला इन्स्पायर करते की येस नमिता, तू
स्वतःला स्वतःचा ब्रँड करायचा आहे. मला कॉपी नाही करायची कोणाची. मला सुरेखा पुणेकर नाही बनायचं किंवा मला अमृता खानविलकर नाही बनायचं. मला नमिता पाटीलच बनायचं. पण मला कलाकार असताना एक चांगलं माणूस बनणं गरजेचं आहे. मी रोज स्वतःला हे करते कारण की मला प्रचंड राग येतो. हा माझा मायनस पॉइंट आहे. सो मला नेहमी वाटतं की मी फॅन्सना पुन्हा एकदा वॉर्निंग देतात. नाही फॅन्सवर मी नाही तेवढी हे करत, कारण की मला माहितीये की त्यांच्यामुळे मी आहे, त्याच्यामुळे तिकडे नाही. पण कधीतरी मला पटकन राग येतो आणि मला असं वाटतं की चांगलं माणूस होण्यासाठी चांगला कलाकार हा खूप पुढचा पार्ट आहे, पण चांगलं माणूस होणं गरजेचं आहे. आणि मी समाजाचं काहीतरी देणं आहे या पद्धतीने मी रोज वावरत असते. मी नकळत मला समाजाची काहीतरी हेल्प करायची असते. मला जे वृद्ध असतात ट्रेनमध्ये असू देत किंवा काही असू देत, सो मी त्यांच्याशी खूप जास्त कनेक्ट होते पटकन, की तुम्हाला काही हवंय का, तुम्हाला काही लागणार आहे का. मला माझी आजी दिसते त्यांच्यामध्ये, किंवा लहान मुलं असतील रस्त्यावरती, काही जण फुगे विकणारे असतात वगैरे असे. सो मी जर रिक्षा थांबली तर मी त्यांच्याशी चर्चा करते. अच्छा. पटकन, स्कूलला जातोस का रे, तू म्हणत हो ताई जातो. कितवीला आहे, म्हणत दुसरीला आहे. कधी जातो स्कूलला, मग हे कधी काम करतोस, तेवढं पटापट विचारते. मग जेवलास का विचारते, आणि मग तो म्हणेल, आणि तेवढा टाइम नसेल तर मी त्याला पैसे देते. आय नो की ते पैसे त्याला युज होतात नाही होतात, पण तेवढ्या वेळासाठी. सो मी समाजाचं काहीतरी देणं लागते. सो जेव्हा जेव्हा मी पुढे जाईल आणि पुढे मी तेवढी अचीव काहीतरी करेल, तर मी नक्कीच मला स्वतःचं एक वृद्धाश्रम आणि एक लहान मुलांचा आश्रम असं करायचं आहे स्वतःच. त्यांना असं नाही की मी स्वतः रस्त्यावरती असं त्यांना उचलून आणेल आणि ते लोक तिथे राहू शकतात. त्यांना तिथे कुठल्याही परमिशनची गरज लागणार नाही की येस तुम्ही हे करा. त्यांना फक्त येऊन राहायचं आहे. असं मला स्वतःच करायचं आहे इन फ्युचर, आणि मे बी मी ते करेन. कारण की मी खूप बघितलेत लोक की असेच त्यांचे मुलं त्यांना सोडून देतात, आणि मला ते पटकन असं डोळ्यात पाणी येतं त्यांच्यासाठी, की नाही, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, तुम्ही त्यांना नाही विसरलं पाहिजे. एक वेळ देवाला विसरलेलं चालेल, कारण की देवाने आपल्याला त्यांना पाठवलं आहे आपल्यासाठी. सो तुम्ही त्यांची तरी रिस्पेक्ट करा. त्यांना काय लागतं वृद्धकाळामध्ये, फक्त 2 वेळचं जेवण आणि राहायला आसरा आणि मायेचे 2 शब्द, तेवढेच दिले तर ते खुश असतात. त्याच्यामुळे मला ती गोष्ट प्रचंड हे होते. आणि लहान मुलं मला खूप आवडतात. त्याच्यामुळे मला आता आमच्याकडे आहे, म्हणजे माझ्या बाजूला राहतात. सो मी 3 मुलं आहेत, माझ्या बाजूला नेबरच आहेत ते. आणि तो मुलगा आमच्याकडे लहानपणापासूनच मोठा झालाय. त्याची बहीण पण आमच्याकडेच मोठी झाली. आम्ही फिरायला गेलो तरी तिला घेऊन जातो. सो मी जेव्हा पण येते पुण्यावरनं, ते लोक दिसले की मी त्यांना खायचं घेऊन देते. आणि जेव्हा पण आम्ही आमची ग्रोसरी भरायला जातो, तेव्हा माझी मम्मी आणि मी त्यांना सगळं काही घेऊन देतो. त्यांचं एक वेगळं, हे सांगायची गरज नाहीये, पण मी असं जस्ट माझ्या मनातली भावना सांगते की मला आवडतं लहान मुलांसाठी करणं. ते लोक काही स्पेशल नाहीये, बट मला सगळ्या लहान मुलांसाठी किंवा वृद्ध दिसले तर मी त्यांना खायचं, त्यांना पाणी, मला काय हवंय का असं जाऊन विचारते. आणि कधीतरी असं होतं की ते लोक चिडलेले असतात. ते लोक एकदा माझ्यावर झालंय की मी एक आजी होत्या, त्या अशा करत बसलेल्या, त्यांना विचारलं आजी तुम्हाला काय हवंय का, आणि त्यांनी पटकन असा हात मारला ना, तो माझ्या इथे लागला, इथे असं जोरात लागलं, त्यांचं हे हाड लागलं इथे. तरी पण तुला काय करायचंय, म्हटलं अगं त्यांचं काहीतरी झालंय बहुतेक. त्यांना ऍक्च्युली वाटतं त्यांच्या मुलाने ढकलून दिलं होतं आणि त्यांच्या पायाला लागलं होतं. मग नंतर ना मी पुन्हा थोड्या वेळाने त्यांना पाणी दिलं. त्यांना विचारलं काय झालं, मग त्यांच्या मुलाचं सांगितलं की त्या मुलाने मला असं असं केलं, कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये वगैरे असं सगळं. सो मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. खूप इन्स्पिरेशनल आहे जे काही आता तू म्हणाली. सगळ्यांनी म्हणजे आपला जो कोणी पॉडकास्ट बघत असतील तर त्यांनी थोडं शिकण्यासारखं तू जे आता काही जे बोलली आहे ते खूप असं खरंच खूप मोठं आहे. असं विचार करणं देखील खूप मोठं आहे. तिथं तू सत्यात उतरवायचा आता प्रयत्न करतेस. मला एक गोष्ट सांग, 3 गोष्टी आहेत, पैसा, प्रसिद्धी आणि समाधान. कसं? समाधान. फक्त समाधान? समाधान
खूप इम्पॉर्टंट आहे. पैसा कमवल्यानंतर पण समाधान मिळतच असं नाही, प्रसिद्धी मिळाल्यानंतर पण समाधान मिळतच असं नाही, आणि आपल्याकडे सगळं काही असेल तरी समाधान मिळतच असं नाही. त्यामुळे समाधान खूप इम्पॉर्टंट आहे स्वतःसाठी. की येस, माझ्याकडे आज स्वतःचं घर नाहीये, पण तरी मी रेंटच्या घरात समाधानी आहे. मी माझ्या आई वडिलांना असं कुठेच त्यांना असं वाटत नाही की येस आम्हाला काहीतरी त्रास आहे किंवा काय आहे, ते समाधानी आहेत रेंटच्या घरामध्ये. सो समाधान खूप इम्पॉर्टंट आहे. पैसा तर आजच्या काळात उपयोगी आहेच, पैशाशिवाय कुठलंच आपलं देणं घेणं नाहीये किंवा काहीच नाही. पैसा कमवणं गरजेचं आहे, पण मी तो कमवत असताना मला जर समाधानच मिळत नसेल, आणि समाधान कधीच मिळत नाही आपल्याला, अजून हवं, पण मला जे आहे त्यात मी समाधानी आहे. सो मला वाटतं की आयुष्यात समाधानी असणं खूप गरजेचं आहे. आणि प्रसिद्धी तर कष्ट केलं तर प्रसिद्ध, आणि काम कष्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही गोष्टीची कन्सिस्टन्सी असेल आपल्या आयुष्यात तर प्रसिद्धी मिळते, आणि ती नशिबात असेल तर मिळणार, पण नशीब आपण आपल्या हाताने ओढून आणायचं असतं. असं नाहीये की फक्त नशिबावर सोडून दिलं म्हणजे झालं नाहीये. आपण कष्ट करणं गरजेचं आहे. कष्ट केलं तर मे बी 20% नाही पण 80% तर मिळेल. बरोबर. सो मी त्या 80% समाधानी असली पाहिजे तेव्हा पण. जर मी 80% समाधानी तेव्हा असेल, मला पुढे 20% मिळवायची चाह असली पाहिजे, ती उमेद पाहिजे की मला 20% मिळवायचे. पण मी म्हणणार यार शेट काय उपयोग, 80%च मिळाले नाही. 80% मला मिळाले आहेत, पण मला 20% कमवायचेच, ही उमेद पाहिजे. तर नमिता, कसं वाटलं? हा माझा पहिला पॉडकास्ट होता. असं काही प्रिपरेशन नाही, तुम्ही मला काही सांगितलं किंवा मी असं काही केलंय की आपल्याला असं काहीतरी करायचं, बट पहिला होता, मला खूप छान वाटतं. तू एकदम दिलखुलासपणे मनमोकळेपणाने ज्या गप्पा मारल्यात ते म्हणजे कसं, म्हणजे लहानपणापासून की मला पुण्यात बोलायला लागतं? नाही, मला खूप बोलायला लागतं. आणि मी जेव्हा माझी मम्मी आहे ना, माझी फर्स्ट मैत्रीण आहे पहिली लहानपणापासून. म्हणजे मी शाळेतनं आली, दप्तर ठेवलं, अगं मम्मी असं झालं शाळेमध्ये, तसं झालं शाळेमध्ये, असं कंटिन्यू माझं चालू असतं. आत्ताही शो मध्ये असं झालं तसं झालं, प्रवासात असं झालं. सो मी खूप बोलते आणि मला बोलायला कंटिन्यू कोणतरी लागतं. असं नाहीये की मी फक्त फोन घेऊन रील बघते, मी तेवढी फोन ऍडिक्ट नाहीये. मला कंटिन्यू कोणतरी बोलायला लागतं माझ्यावर. मी खूप 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 बोलते, मला खूप बडबड करायला आवडतं, तर मी खूप बोलते दिलखुलास. आणि मस्त एकदम प्रत्येक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती एकदम असं काहीच असं मनात किंवा डोक्यात विचार न ठेवता एकदम दिलखुलासपणे तुझ्या गप्पा मारल्यास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या या द माईक जंक्शनच्या पॉडकास्ट मध्ये तू आलीस त्याबद्दल तुझे खूप खूप मनापासून आभार. माईक जंक्शनचे मी स्वतः आभार मानते, कारण की मला पहिल्यांदा असं काहीतरी स्वतःबद्दल, माझ्या फॅमिलीबद्दल आणि करिअरबद्दल बोलायला मिळालं. तसं तुम्ही बरेच म्हणजे असे व्हिडिओ असतील असे बोललीये, असं की काहीतरी असेल किंवा आमच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ असतील असं बोललीये, पण मी असं लाईव्हला वगैरे पण मी खूप कमी जाते. सो मी स्वतःबद्दल खूप कमी बोलते आणि मला जास्त आवडत नाही सांगायला. पण आज पॉडकास्टमुळे मी आज कळाली, आणि कदाचित माझ्या रसिक प्रेक्षकांना कळेल की मी कुठून आहे, आणि वसई विरार मधल्या पण लोकांना कळेल की नमिता पाटील एक लावणी कलाकार जी आता काम करते. सो मला आवडेल की माझ्या वसई विरारचं नाव झालेलं माझ्या बरोबर जोडलेलं. त्यामुळे पॉडकास्ट घेण्याबद्दल तुझे आणि पूर्ण टीमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद, आणि तुझ्या पूर्ण भविष्यासाठी आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.